सर्व मंडळींना मावळच्या श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं गेले 8 वर्ष सातत्याने आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे हभप कांचनताई जगताप, आपले लोकप्रिय आमदार सुनील शेळकेजी, वारकरी बांधव, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, आमचे सगळे वडीलधारी, ह्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो। मावळच्या श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून नवीन वर्षाचा एक अनोखा आध्यात्मिक आणि संस्कार मूल्यांची परिपूर्ण पद्धतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे। याचा खरोखरीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे। आम्ही नेहमी बोलत असताना सांगतो, साधू संतांचा विचार हा अनेक वर्षापूर्वी तुमच्या माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मिळाला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळाला आणि ती पुढेही सातत्याने चालवण्याचं काम अनेक महाराज लोक करतायत, आमच्या कांचनताई करतायत, इतर आमच्या मायमाऊली करतायत, इतर आमच्या भगिनी करतायत आणि विशेषतः समाज देखील मोठ्या संख्येने तो कीर्तन ऐकायला, ते विचार ऐकायला त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आज देखील हजारोच्या संख्येने ह्या माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या लाडक्या भावांना बघून माझं देखील डोळ्याचं पारणं फिटलं असं म्हणायला काही हरकत नाही। या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एक अनोखा असा सलोखा कसा निर्माण करता येईल, संतांचे विचार प्रत्येक घराघरामध्ये आणि मनामनामध्ये कसे आपल्याला पोचवता येईल, तसंच शांतता, समृद्धी, सद्भावना सर्वत्र कशी नांदेल अशी मला मनापासून अपेक्षा आहे। या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्व माझ्या वारकरी बंधू भगिनींचं तसंच समस्त मावळवासियांचं मी नववर्षाच्या निमित्तानं मनापासून स्वागत देखील करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो। मगाशी आमच्या हभप कांचनताईंनी बोलत असताना सांगितलं की आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या महान कार्याला आणि प्रगतील विचाराला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। त्यांनी दाखवलेली शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा या निमित्तानं आपण सर्वांनी घ्यावी अशाही प्रकारचं आव्हान मी आज आपल्याला सगळ्यांना करतो। मित्रांनो, माझ्या वारकरी बंधू भगिनींनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही 6-6.5 वर्षापूर्वी एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुनील शेळकेंना उमेदवारी दिली आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्याचं काम केलं, त्यांना निवडून देण्याचं काम केलं। सुनील शेळकेंनी पण मागं वळून बघितलं नाही। त्या 5 वर्षाच्या काळात संकट आली, कोरोनासारखं संकट आलं, जगावर आलं, कसं आम्ही तोंड दिलं आमचं आम्हाला माहिती आहे। ऑक्सिजन काही ठिकाणी पोचवावं लागत होता, ॲम्ब्युलन्स पोचवावं लागत होत्या, व्हेंटिलेटर पोचवावं लागत होते, वॅक्सिन पोचवावं लागत होतं, त्या रेमडेसिवीर पोचवावं लागत होतं, सगळेजण काम करत होते, पुरा पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सेस सगळेजण काम करत होते। तरी देखील काही लोक तुम्हाला मला आपल्या घरातले सोडून गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु जगाने अशा प्रकारचा आजार बघितला नाही, त्या आजारातनं पण आपण ताऊन सुलाखून बाहेर त्या ठिकाणी निघालो का, तर बा पांडुरंगाची कृपा आपल्यावर होती, संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आपल्याला होते, माऊलींचे आशीर्वाद आपल्याला होते, साधू संतांचे विचार घेऊन आपला समाज सगळा पुढे चाललेला आहे। त्यामुळे हे घडलं। मला अत्यंत आनंद आहे, समाधान वाटतंय की कीर्तन महोत्सवाच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या सुनील शेळकेंनी मला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। या मंचावर आणि ते भाग्य मला मिळालं। या मंचावर येत असताना एक आत्मिक आनंद, ज्यावेळेस मी हभप कांचनताई जगतापांचे विचार ऐकत होतो, त्यांचं कीर्तन ऐकत होतो, ते ऐकत असताना हा कीर्तन महोत्सव म्हणजे काही एक सोहळा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला एक अखंड साधना आहे
या कीर्तन महोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे आणि ही बाबच या उपक्रमाच्या सातत्यशीलता, श्रद्धा आणि समाज मान्यता अधोरेखित करतं. मला आत्ता गणेश खांडगे सांगत होते, दादा गावोगावी गाड्या जातात, बसेस जातात, अतिशय व्यवस्थितपणे आमच्या सगळ्या मायमाऊलींना, लाडक्या बहिणींना, भावांना आणलं जातं. अतिशय व्यवस्थितपणे सोय इथं केली जाते आणि पुन्हा त्यांना त्यांच्या घरी पोचवलं जातं. असं महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहे, पण असा दुसरा आमदार कोणी करत असेल असं मला अजिबात वाटत नाही. ज्याचं काम त्यांनीच करू जाणं आणि तुम्ही पण त्याच्यावर प्रेम केलं. त्याला दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी उमेदवारी दिली, काही जवळची माणसं विरोधी गेली. मला काळजी वाटत होती काय होणार आमच्या सुनीलचं, परंतु तुम्ही अक्षरशः त्याच्या पाठीशी इतक्या माझ्या लाडक्या बहिणीं भाऊ उभे राहिले. लाखाच्या फरकाने तुम्ही त्याला निवडून दिलं. मी त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलंय, आता आम्ही आमचं काम करायचं आहे. सतत तो मला ह्या कामाकरता निधी द्या, इथं मला मदत करा, सतत पाठपुरावा. माझ्या मावळवासियांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या मावळवासियांचं त्या ठिकाणी रस्ते चांगले झाले पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, कृषी क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे, चांगले उद्योग माझ्या मावळमध्ये प्रदूषण न करणारे हे तुम्ही त्या ठिकाणी दिले पाहिजे. अशा पद्धतीनं त्याची सतत माझ्याकडे मागणी असती. आता देहूमध्ये नगरपंचायतीची निवडणूक झाली, त्याच्यानंतर माझी वडगाव मावळची झाली, माझी तळेगावची झाली, दाभाडेची, माझी लोणावळ्याची झाली. मित्रांनो, माझ्या वारकरी संप्रदायो, लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या भावांनो, तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या ताकदीनं त्याच्या पाठीशी जे काही उमेदवार त्यानं दिले ते तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले. त्याच्यामध्ये देखील मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पण आता थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत लागणार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, मी इथं प्रचाराला न येता तुम्ही 4 नगरपालिका नगरपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून दिल्या. तशा पद्धतीनं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समिती मावळची सुनीलच्या विचाराची तुम्ही निवडून द्या. त्याच्यामध्ये एवढेच मी आपल्याला विनंती करतो, मागणी करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता हा अजित पवार मजबूतीने उभा राहील. त्यामध्ये कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही. अशा प्रकारचा मी त्या बाबतीमध्ये तुम्हाला शब्द देतो. मला विशेष अभिमान वाटतो की या कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाच्या मागं हा माझा सहकारी आणि मावळचा तरुण तडफदार आमदार लोकप्रतिनिधी सुनील शेळकेंच्या दूरदृष्टीचा संकल्प आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी सांभाळत असताना इथला समाज सुसंस्कृत व्हावा, नवीन पिढी योग्य रस्त्याने चालावी, जे काही साधू संतांचे विचार आहेत ते विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांच्या संघाच्या विकासाची जबाबदारी ही सांभाळताना संस्कृती, अध्यात्म आणि समाज प्रबोधन ह्याचं भान जपण्याचं देखील काम तो करतोय. ही गोष्ट निश्चितपणे लाडक्या बहिणींनो कौतुकास्पद आहे, त्याला तोड नाही. आज अलीकडच्या काळामध्ये असं बघायला मिळत नाही. तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, त्याच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहा. आपल्या महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा अनमोल अशा प्रकारचा वारसा तुम्हाला मला मिळालेला आहे. तुमच्या माझ्या शिवछत्रपतींच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. हा वारसा केवळ धार्मिक नाही आहे, तर तो सामाजिक आहे, तो सांस्कृतिक आहे आणि तो मानवी मूल्यांचा ठेवा आहे. हे पण आपल्याला विसरता कामा नये. आपल्या मावळची भूमी ही एक अत्यंत ऐतिहासिक पवित्र अशा प्रकारची भूमी आहे. ही मावळची भूमी म्हणजे माझं तर असं मत आहे, तो काही मर्यादित भाग नाही, तर तो तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये मुळशी, मावळ, हवेली, खेड, राजगुरुनगर, आंबेगाव या परिसराला परंपरेने मावळ म्हटलं जातं आणि त्या परिसरामध्ये तुम्ही राहता. तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं काम करायला मिळतंय.
आणि आता तरुण तरफदार अशा प्रकारचा सुनील शेळके तुम्हाला मिळालेला आहे. आमच्या बप कांचनताई जगतापांच्यासारखे किंवा इतर पण वेगवेगळे महाराज इथं येऊन तुम्हाला तिथं कीर्तनाच्या माध्यमातून हे वारकरी संप्रदायाचे विचार तुमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करतायत, वाढवण्याचं काम करतायत, तुम्हाला योग्य मार्गाने दिशा दाखवण्याचं काम करतायत, तुम्हाला सुसंस्कृत घडवण्याचं काम करतायत, योग्य दिशेने नेण्याचं काम करतायत. हे खरोखरीच अतिशय वर साधू संतांना देखील एक समाधान वाटत असेल, आनंद वाटत असेल. आमच्या पंढरपूरच्या बा पांडुरंगाला देखील एक समाधान वाटत असेल. मी जाता जाता एवढंच सांगतो, भंडारा डोंगर जो काही ऐकला आहे त्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण एक स्मारक उभं करतोय. तुम्ही काही वर्षात बघा की तुम्ही म्हणाल की खरंच अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला. अशा पद्धतीचं स्मारक आपण संत तुकाराम महाराज आणि या सगळ्यांचं नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि ते कळण्याच्या करता अतिशय भव्य दिव्य स्मारक आणि इतर पण खूप कामं ज्याचा उल्लेख सुनील शेळके आपल्या भाषणामध्ये केला आहे ती सगळी कामं करण्याच्या करता किंवा मगाशी बाप कांचनताई जगतापांनी पण काही गोष्टी मला सांगितलेल्या आहेत त्या पण मी लक्षात ठेवीन. इथून पुढं मला सुनीलला सांगायचं आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण हा कीर्तन महोत्सव साजरा करता श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं तो साजरा करत असताना माझ्या माय माऊलींना कीर्तनाच्या निमित्तानं विसरू नका, त्यांनाही बोलवा. आपण फार आता पुढं गेलं पाहिजे. महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. ती आपली आई आहे, ती आपली माय माऊली आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली मुलगी आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. ती आपल्या वंशाचा दिवा पुढं चालवते हे आयुष्यात आपण विसरता कामा नये. आणि म्हणून तेही विचार आपण स्मरणात ठेवा. आणि एकंदरीतच ह्या मावळला माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा पुढं गेलेला तालुका म्हणून आपल्या मावळची ओळख निर्माण होईल. ह्या पद्धतीचं काम मी सुनील शेळकेच्या पाठीशी उभं राहून मी करून दाखवीन. पुन्हा तुम्ही ह्यावेळेस त्याला साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.